नमस्कार. श्री समर्थ स्थापित 11 मारुती मंदिरे समर्थ रामदासांनी कोठे कोठे स्थापन केली त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी आपण समर्थांनी ही 11 मंदिरे का बांधली याविषयीची जी कथा आहे ती जाणून घेऊया. खरं तर नाशिक गोदावरी काठी पंचवटी टाकळी येथील 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण करून समर्थ भारत भ्रमणासाठी तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थिती अत्यंत त्यावेळेस दयनीय होती. हे सर्व बदलण्यासाठी भक्ती व शक्तीची उपासना अत्यंत त्यावेळेस आवश्यकता होती. म्हणूनच समर्थांनी गावोगावी मारुती मंदिरे बांधली. श्री समर्थ स्थापित बहे बोरगाव येथे उपासना करत असताना एकदा त्यांनी स्नानासाठी कृष्णा नदीत उडी मारली असता त्यावेळी मुठीतून वाळूचे काही खडे त्यांनी आणले. ते बरोबर 11 भरले. खूप विचार करूनही त्यांना अर्थ समजला नाही. ते रहस्य मारुती रायांनी त्यांना सांगितले. हे 11 खडे म्हणजे 11 विभूती आहेत. हे 11 रुद्र आहेत. त्याची स्थापना करा. श्री समर्थ रामदास प्रभू रामचंद्राच्या आदेशानुसार कृष्णा नदीच्या काठावर त्यावेळेस वास्तवास आले. त्यानंतर समर्थांनी कराड, सातारा, कोल्हापूर भागात या ठिकाणी समाज संघटनेसाठी 11 मारुतीची स्थापना केली. शके 1566 ते 1576 या दरम्यान मसूर, उमरज, माझगाव, बत्तीस शिराळा, बहे, बोरगाव अशा 11 ठिकाणी त्यांनी या मारुतीची स्थापना केली. समर्थांच्या काळात त्यावेळेस आदिलशाहीची सत्ता होती आणि त्याच्या अंमलाखाली कोल्हापूर, विजापूर व हे सगळे भाग त्यावेळेस येत होते. त्यावेळेस 11 मारुतींची समर्थांनी चाफळ, मसूर, कोल्हापूर या त्रिकोणाकृती टापूत असल्याने परकीय राज्यकर्त्यांना त्याच्यावर नजर ठेवता येत होती. हिरोजी फर्जतने पन्हाळा किल्ला घेतल्यावर रायगडहून शिवाजी महाराज पारगाव येथे आले व श्री समर्थ खलबते करण्यासाठी शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी पारगाव येथे आले होते. शिवाजी महाराजांनी पुणे प्रांताची जहागिरी व विजापूर प्रांत यामध्ये मसूर गावास त्यावेळेस फार मोठे महत्त्व दिले गेले होते. परकीयांच्या हालचालीवर येथून लक्ष ठेवता येत होते. या महान उद्देशाने या परिसरामध्ये 11 मारुतींची स्थापना ज्यावेळेस समर्थांनी केली त्यामुळे या 11 मारुतींचं महत्त्व अधिकच सर्वांना लक्षात येत होतं. श्री समर्थांनी स्थापित केलेल्या चाफळच्या राम मंदिरास व 11 मारुतींना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस प्रत्येकी 20 बिघे जमीन इनाम म्हणून देण्यात आलेली होती. अशा ह्या 11 मारुतींचं आपण प्रत्यक्ष दर्शन घेणार आहोत आणि प्रत्यक्ष तेथे जाऊन आपण ही मंदिरं पाहणार आहोत. तर चला जाऊया. आपण ठाणे जिल्ह्यातील शहापूर या ठिकाणावरून पुण्यामार्गे, सातारा मार्गे समर्थांच्या या 11 मारुतींच्या दर्शनासाठी जात आहोत. आता आपण पहिल्या मारुतीच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. तो म्हणजे दास मारुती. आणि दास मारुतीचं दर्शन घेऊन आपण पुढच्या मारुतीकडे जाणार. हे चाफळ हे गाव आहे आणि या चाफळ गावात दास मारुतीचं मंदिर आहे. समोर आपल्याला राम मंदिर चाफळ अशी पाटी दिसत आहे आणि राम मंदिराच्या बाजूलाच दास मारुतीचं मंदिर आहे. बघूया. आपण चाफळ या गावी श्रीराम मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलेलो आहोत. श्रीराम मंदिराच्या बाजूलाच दास मारुती हे एक ठिकाण आहे आणि श्रीराम मंदिराच्या पाठीमागे दुसऱ्या मारुतीचं ठिकाण आहे. असे दोन्ही मारुतींचे दर्शन आता आपण घेणार आहोत. सुंदर अशा परिसरामध्ये या श्रीराम मंदिराची स्थापना केलेली आहे. अगदी डोळ्यात साठवून ठेवावी अशी श्रीरामांची मूर्ती आपण समोर पाहत आहात. समोरच अगदी श्रीरामांच्या मंदिराच्या समोरच दास मंदिर आहे. आज शनिवार असल्या कारणाने मारुती मंदिरामध्ये दर्शनासाठी विशेष गर्दी दिसत आहे. श्री समर्थ स्थापित 11 मारुतीपैकी हा एकच दास मारुती आहे व इतर वीर मारुती, प्रताप मारुती आहेत. राम मंदिराच्या समोरच हात जोडून नम्र भावनेने असा हा दास मारुती उभा आहे. त्या मूर्तीच्या डोळ्यामध्ये कारुण्य, नम्रभाव, प्रेमभाव दिसतो.
ही मूर्ती साधारणपणे 6 ते 6.5 फूट उंचीची आहे. या मूर्तीचे डोके श्री प्रभू रामचंद्राच्या चरणावर स्थिर आहेत. शरीराचे अवयव अत्यंत रेखीव, प्रमाणबद्ध व वैभव संपन्न आहेत. श्री समर्थांना मारुतीने दृष्टांत दिल्यानंतर श्री प्रभू रामचंद्रांनी मूर्ती अंगापूरच्या डोहातून आणून येथे स्थापित केली व नंतर हा दास मारुतीची स्थापना झाली. या दोन्ही मंदिर परिसरातून चालत जाऊन श्रीरामांच्या मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुती हे ठिकाण आहे. अत्यंत सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारं हे वातावरण आणि समोरचं प्रताप मारुतींचं मंदिर या मारुतीची स्थापना 1570मध्ये करण्यात आली. ही मूर्ती समर्थांनी स्थापित केलेल्या मूर्तीपैकी सर्वात मोठी म्हणजे साधारणपणे 7 ते 8 फूट उंचीची आहे. यास वीर मारुती अथवा प्रताप मारुती म्हणतात. मूर्ती भव्य व सुंदर आहे. मस्तकावर मुकुट व कानात कुंडले आहेत. कमरेभोवती कासोटी व घंटेची माळ आहे. ही मूर्ती भक्तांना आनंद व दुष्टांना भयभीत करणारी आहे. चाफळ गावात संकट आल्यास हा मारुती ती दूर करतो अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर उंचावर असून आत जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. दरवर्षी श्रावणात या मारुतीस महारुद्राभिषेक केला जातो. आम्ही छानपैकी दर्शन घेऊन पुढे निघालो. आमचे मित्र अमोल आणि त्यांच्यासोबत अनिल या दोघांनी एक घोंगडी खरेदी केलेली आहे या चाफळ या गावी आणि त्याच्यासोबत लोकरीची एक टोपीसुद्धा घेतलेली आहे त्यांनी. या दोन्ही मारुतीचं दर्शन घेऊन आपण पुढील मारुतीकडे जात आहोत. ते म्हणजे शिंगणवाडीचा खडीचा मारुती. अगदी जवळ आहे. या दोन्ही मारुतीपासून 4 किलोमीटरवर खडीच्या मारुतीचं मंदिर आहे. आज खूप पाऊस असल्याकारणाने सर्वत्र चिखलच झाला होता. अगदी निसर्गरम्य परिसरामध्ये समर्थांनी 1571मध्ये या मंदिराची स्थापना केली. खडीचा मारुती म्हणून हा मारुती प्रसिद्ध आहे. येथे पूर्वी समर्थांचा मठ होता. ते स्नान करून येथे संध्ये करता बसत असत. मूर्ती 3 ते 3.5 फूट उंचीची आहे. मूर्ती उत्तरेकडे तोंड करून असून डाव्या हातात भगवा ध्वज आहे. याच ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री समर्थ यांची भेट झाली होती व त्यांना येथेच अनुग्रह दिला. येथून जवळच डोंगरावर रामगड आहे. तेथे श्री समर्थ ध्यानास बसत असत. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना तहान लागल्यावर श्री समर्थांच्या आदेशानुसार त्यांनी दगडावर तलवार मारली व त्यातून अखंड पाण्याचा झरा निर्माण झाला. त्याला कुबडी तीर्थ म्हणतात. आता सिंगणेवाडीचं मारुतीचं दर्शन घेऊन आता आपण चाललेलो आहोत माझगाव येथील मारुतीच्या दर्शनासाठी. श्री समर्थांनी शके 1571मध्ये या मारुतीची स्थापना केली. हे मंदिर गावाच्या वेशीवरच आहे. पूर्वी हे मंदिर कौलारू होते. आता गावकऱ्यांनी भव्य दिव्य असं हे मंदिर स्थापित केलेलं आहे. श्री समर्थ चाफळहून उमरजला जात असताना वाटेत या गावातील लोकांशी चर्चा करत असत. या मंदिरातील मूर्तीची उंची अंदाजे 5 फूट आहे. चैत्र पाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यंत सूर्य मावळताना पश्चिमाच्या झरोक्यातून सूर्याची किरणे मूर्तीवर पडतात व ते दृश्य अत्यंत विलोभनीय असते. या मूर्तीचा एक हात छातीवर व दुसरा उंचावलेला आहे. शेपटीचा गोंडा माथ्यावर असलेला आहे. पायाखाली राक्षसाला चिरडलेला आहे. या मूर्तीच्या दर्शनाने मन प्रसन्न होऊन जाते.
श्री समर्थांनी शके 1570मध्ये उमरजमध्ये मठाची स्थापना केली व नंतर 1571मध्ये मारुतीची स्थापना केली. हा मारुती मठातच असल्याने या मंदिरास कळच नाही. मूर्ती अंदाजे 6 ते 6.5 फूट उंचीची आहे. याचे रूप बाळ असून बाळ मारुतीसारखे दिसत आहे. वयाने लहान वाटते. मूर्ती खूप सुंदर असून चांदीचे डोळे आहेत. ही मूर्ती चुना, वाळू व ताग यांचे मिश्रण करून तयार केलेली आहे. श्री समर्थ वापरत असलेली कुबडी या मंदिरात आहे. हा मारुती मठात असल्याने त्यास मठाचा मारुतीसुद्धा म्हणतात. येथे मठपती म्हणून परमपूज्य केशवस्वामी यांची नेमणूक त्यावेळेस श्री समर्थांनी केली होती. श्री समर्थ चाफळला असताना रोज येथे त्रिवेणी संगमावर आंघोळीसाठी येत असत. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. छानपैकी दुपारचं जेवण करून आपण पुढील मारुतीकडे जाणार आहोत, ते म्हणजे मसूरच्या मारुतीकडे. चिखली व निगडीच्या ओढ्याच्या संगमावर ब्रह्मरूपी मसूर हे वसलेले आहे. येथील श्री कुलकर्णी यांच्या मातोश्रींना श्री समर्थांनी अनुग्रह दिलेला होता. शके 1567मध्ये श्री समर्थांनी या ठिकाणी मारुतीची स्थापना केली. मारुतीची मूर्ती अंदाजे 5 ते 5.5 फूट पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. ही मूर्तीसुद्धा चुन्यापासून बनवलेली आहे. मूर्तीची मुद्रा सौम्य व प्रसन्न आहे. डोक्यावर मुकुट, गळ्यात माळा, हार व जानवे व कमरपट्टा लंगोटी आहे. हाताची बोटे अत्यंत सुंदर असून समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतीपैकी ही अतिशय सुंदर व देखणी मूर्ती आहे. हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी असून पूर्वी दगडी असे होते. त्यानंतर काही वर्षापूर्वीच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. शेजारीच श्री नारायण महाराज रामदासी यांचा मठ आहे. त्यांनी गावात भिक्षा मागून त्या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव चालू केला. तो अद्याप चालू आहे. या मारुतीची व्यवस्था आफाळे घराण्याकडे सोपवण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील आपले मारुती मंदिर आहे ते म्हणजे शहापूरचा प्रताप मारुती मंदिर. समर्थ स्थापित 11 मारुतीपैकी हा एक मारुती. या मंदिरात व्हिडिओग्राफी बंद असल्याकारणाने प्रत्यक्ष मूर्तीचं व्हिडिओग्राफ आपल्याला इथे करता आले नाही. परंतु या मूर्तीच्या शेजारी पितळेची एक मारुतीची मूर्ती आहे, जी समर्थकालीन मूर्ती आहे. दरवर्षी ही मूर्ती रामनवमीचा उत्सव सुरू होण्यापूर्वी चाफळ येथे नेतात. त्याशिवाय रामनवमीचा उत्सव तेथे सुरू होत नाही. आता आपण पोचलेलो आहोत ते बहे बोरगाव येथे. अतिशय सुंदर असं लोकेशन हे बहे बोरगाव मारुती मंदिराच्या आजूबाजूला दिसून येते. समोर कृष्णा नदीचं मोठं असं पात्र आपल्याला दिसून येत आहे. आज शनिवार असल्याने खूप गर्दी या पात्राच्या आजूबाजूला आपल्याला दिसत आहे आणि नदी पात्रातून आपल्याला चालत जाऊन साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेलं मारुती दर्शनासाठी आपल्याला जायचं आहे. सध्या पावसाचं प्रमाण खूप जास्त कारणाने कृष्णा नदीला खूप असं पाणी येथे दिसून येत आहे. हा मारुती ह्या नदीच्या बेटावर आहे. हे बेट कृष्णा नदीच्या पात्रात आहे. आजूबाजूस भरपूर पाणी असते. येथील सृष्टी सौंदर्य अतिशय सुंदर असे दिसत आहे. पाण्यात मासे, कासव, क्वचित प्रसंगी मगरही दृष्टीत पडतात. येथे दगडाच्या कपारात खेकडे आपल्याला पाहावयास मिळतात. मंदिर परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. श्री समर्थांनी स्थापन केलेला हा 8वा मारुती. याची स्थापना शके 1573मध्ये केली. या बेटावर ज्याची स्थापना केली त्यास रामलिंग बेट असेही म्हणतात. येथे श्रीरामाचे मंदिर आहे. त्याच्यापुढे प्राचीन शिवलिंग आहे. मंदिराबाहेर मोठा नंदी आहे. या परिसरात श्री गणेश मंदिर, श्री लक्ष्मणलिंग मंदिर, गोमाता स्मारक मंदिर, श्रीरामाच्या मंदिराच्या पाठीमागे श्री समर्थ स्थापित मारुती मंदिर आहे. आज खूप असे भक्तगण मारुतीरायाच्या दर्शनासाठी आलेले दिसून येत होते. हा मारुती 2 हात पसरून कृष्णेचा प्रवाह अडवण्याचा पवित्रात उभा आहे. येथे मारुतीरायाचे दर्शन घेऊन आता आपण जात आहोत 32 शिराळा या मारुतीरायाच्या दर्शनासाठी.
तेथे आपण जाऊन मुक्काम करणार आहोत. बजरंग बली की जय. रात्री आपण 32 शिराळा येथे मुक्कामी होतो आणि सकाळी स्नानधंद्या उरकून आपण येथील मारुतीरायाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. या मंदिराची स्थापना समर्थांनी शके 1576 केली. मूर्तीच्या कंबरपट्ट्यातील बारीक घंटा, कमरेचे वस्त्र व शेपटीचा गोंडा फारच सुबक बनवलेला होता. या मंदिराच्या पूर्वेस व पश्चिमेकडे 2 झरोके आहेत. त्यातून सूर्योदय व सूर्यास्त मूर्तीवर सूर्यप्रकाश पडतो. समर्थांचे शिष्य श्री जयराम स्वामी गोसावी यांची ही समाधी समोरच्याच शेतात आहे. सुमारे 100 वर्षापूर्वी श्री जठार नावाच्या हनुमान भक्ताने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिरामध्ये नागपंचमीचे विशेष महत्त्व आहे, म्हणून याला नागमंदिरसुद्धा बोलले जाते. आता आपण आलेलो आहोत जुने पारगाव येथे. वारणा नदीच्या किनारी जुने पारगाव गाव वसलेले आहे. श्री समर्थांनी शके 1574 या मारुतीची स्थापना केली. येथील मूर्ती बालमारुती आहे, तरी त्यास प्रताप मारुती असे म्हणतात. ही सर्वात लहान मूर्ती आहे. या मूर्तीचा एक पाय पूर्णपणे टेकलेला आहे व एक हात डोक्यावर आहे. ही मूर्ती अत्यंत देखणी व गोंडस अशी आहे. समर्थांनी लोकांच्या आग्रहास्तव झोळीतून ही मूर्ती काढली, म्हणून यास झोळी मारुती असे म्हणतात. या मूर्तीची उंची 1.5 फूट आहे. श्री समर्थांनी स्वतःच्या उपासनेने श्री प्रभू रामचंद्रास येथे आणले होते. त्यामुळे पारगाव हे श्री प्रभू रामचंद्र, श्री समर्थ व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावित झालेले हे जुने पारगाव आहे. मारुतीरायाचं सुंदर असं दर्शन घेऊन आता आपण शेवटच्या मारुती दर्शनासाठी जाणार आहोत. आता आपण पोहोचलेलो आहोत मनपावडे येथे. श्री समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीपैकी हे एक ठिकाण. या मारुतीची स्थापना शके 1573 केली. हे मंदिर उत्तराभिमुख असून हा मारुती विशाल मारुती म्हणून ओळखला जातो. मूर्ती 5 ते 5.5 फूट उंचीची असून भव्य अशी आहे. याही ठिकाणी समर्थांची एक कुबडी आहे. हा मारुती पन्हाळा परिसरात वारण्याच्या खोऱ्यात आहे. त्या काळात हा प्रदेश आदिलशाहीच्या ताब्यात होता. त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी येथील तरुणांची फौज गोळा करून या मारुतीची स्थापना केली गेली. हा मारुती नवसाला पावतो व गावाचे रक्षण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. अशा प्रकारे 11 मारुतींचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जय बजरंग बली.